राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा झालेली. आपण सगळ्यांनी दिवसभरामध्ये ऐकल्या या गोष्टी. परंतु कोर्टाचा सक्त निर्देश असताना त्यांना अटक करण्यासाठी कुठल्याही नाशिक पोलिसांची हिंमत झालेली नाही अजूनपर्यंत. ज्या नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशा प्रकारची स्लोगन काढली, मीडियावरती आले, बऱ्याच आरोपींना घरामधून बाहेर काढून त्यांनी ठोकून काढलं, याच पोलिसांची माणिकराव कोकाटेंना अटक करायची हिंमत नाही आहे का? दुसऱ्या बाजूनं या राज्याचे जे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही आहे का माणिकराव कोकाटेंना अटक करायची? हे माणिकराव कोकाटेंना अटक करायचं सोडून हे दिल्लीमध्ये धनंजय मुंडेंना घेऊन गेलेत भेट करण्यासाठी अमित शहांची, जेणेकरून अमित शहा यांच्या आशीर्वादाने धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये परत येतात की काय, अशा प्रकारची भीती निर्माण झालेली. आणि एका बाजूला माणिकराव कोकाटेंवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोप असताना, त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असताना अजूनपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा नाही घेतला. म्हणजे मोठ्या लोकांसाठी एक वेगळा न्याय आहे का आणि गोरगरिबांसाठी वेगळा न्याय आहे का? याच ठिकाणी जर एखादा गरीब घरातला व्यक्ती असता किंवा एखादा सामान्य माणूस असता तर त्याला अशाच प्रकारे एवढी VIP ट्रीटमेंट दिली असती का? आणि माणिकराव कोकाटेंची बुद्धी बघा, चाणाक्ष बुद्धी, हे कोणाकडनं आले तुम्हाला लक्षात येईल की अटक होणार आहे किंवा अटकेची टांगती तलवार आपल्यावरती असल्यामुळं माणिकराव कोकाटे कालपर्यंत खादी घालून मस्त महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अचानक ते आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. म्हणजे अटक होण्यापासून वाचवण्यासाठी किंवा वाचण्यासाठी हॉस्पिटल हे त्यांचं काही घर आहे का? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.